मोनाताई वा आय मोनाताई हाय काय व घरात कोणीच नाही काय व घरात काय व कोण आहे व आली व थांब अरे बापा ये व ममता ये बस अब बसायला नाही आली मी अब म्हटलं चला ना बाई चला ना माहिती बबिताच्या घरचा वास्तू काय ना आज तुम्ही सगळ्या बाया गेल्या नाही टायतल्या हा शांताबाईच्या घरी गेली होती कुलूप पद्माच्या घरी गेली होती कुलूप सुनीताच्या घरी गेली होती कुलूप म्हटलं आता मोनाताईच्या घरी बी कुलूप आहे का काय आहे काय मी पण तुमचा दरवाजा मला उघडा दिसला म्हणून आली बाई अंदर तुम्ही राहायला जायच्या नाही का हो आता बस चाललीच होती तेवढ्यात तू आली चला आता संगत जाऊ ते काय झालं मनीषाले पाहुणे पाहायला आले होते म्हणून मी लेट झाली ओ बाबा पाहुणे पाहायला आले होते का मनीषाले असं काय माहिती नाही मला कोणाले अचानक कसे काय आले अचानक काय व ते माय मावस बहिणीच्या घरच्या पाहुण्यांना आणले होते आता आणले घरा लोक दाखवून दिलं असं काय मग काय झालं मग पसंत आहे का पोरगा हो पाहू आता तसं आता पाहू आता लय घाई करे बाई ते पोरावाले लयच घाई करे बापा आणि सांगा लवकर म्हटलं थांबा म्हटलं तिचे बाबा बी घरी नाही मनीषाचे मी एकटीच होती पाहू म्हटलं विचार करून असं हो आता पोरी नाहीत भेटत ना मोनाताई म्हणून घाई केली अशी त्या पाहुण्यानं हो बाई जसं पाहून देखूनच द्या हो पोरीचं काम आहे बापा एक खेप दिलं की डबल पायाचं काम नाही पडलं पाहिजे हो ना तेच ना चाल बाई चालतं ना मग चाल मग हो चला का मोनाताई तुम्ही काय आणलं माय गिफ्ट काय आणलं अहो मी अलमारी घेतली ना तुला माहित नाही काय आम्ही 4 बाया मिळून अलमारी घेतली ना शांताबाई पद्मा सुनीता ना मी हो काय व अलमारी घेतली काय असं काय हो तुला काय आणलं बाई मोनाताई बाई तुम्हाला तर माहित आहे आता रिबीच्या बापाला दारूचे पैसे कमी पडतात माही काही परिस्थिती नाही बाई पाकिटात 100 रुपये देऊन म्हटलं हो चालते ना चालते हो पाकिटात देऊन दे मग 100 रुपये नाही काय देऊन दे मग काय हरकत आहे आपल्या परिस्थितीनुसार द्या आलंय मोठेपणा करू नये जाऊ दे ते बबिताचं तसं काही नाही आहे व पण द्या लागते बाई व नवीन घरात राहायला चालली तर द्या लागते चाल मग हो चला मनीषा येतो मी दार वडून घेतो झालं काय श्वेताबाईनी झाले फोटो काढणं झाले फोटोशूट झाला काय तुमचा तुमच्या घरची पूजा आहे म्हटलं तिथं बाया आल्या पाहुणे आले रावणे आले तुम्ही साडी तर घातलीच नाही वरून फोटो काढून राहिले इथे येऊन पूजेची तुम्हाला स्टेटस लावायला फोटो काढून राहिले थोडं वाटायला पाहिजे ना तुम्हाला की तुमच्या घरची पूजा आहे ना जरासं त्या बाया देखत कमीत कमी फ्लॅश तर मारा निरा वेळेवर आल्या तुम्ही वेळेवर फोटो काढून राहिले ना आम्ही पाहुणे असून कामं करून राहिलो ओ बाई लेक्चर नका देऊ म्हटलं मला काय तुमचं लेक्चर ऐकायला वेळ नाही आहे मला फोटोज काढले नाही तेवढं कशाला बोला लागते फोटो काढून राहिला काम आहे नसं काम आहे तसं काम आहे आणि तसं पण माझं घर नाही आहे म्हटलं हे ते बबिताचं घर आहे तिच्या घरची पूजा आहे ते पायात बशीन काय करायचं काय नाही तर मला काय करून दिला तुम्ही मी फोटो काढणार म्हणजे काढणार असं काय बबितावरीच्या घरची पूजा आहे आणि तुमचं काही नाही आहे का हे घर तुमचं कोणी नाही आहे का इथं तुमचं काही नाही आहे याच्यात हिशवाट झाली नाही आहे म्हटलं अजून तिचं तुमचं काही अलग नाही आहे काही आपलं म्हणून चाला कधीतरी आपलं म्हणून समजा आपल्या माणसाला आपलं म्हणणं शिका जरा जॉब आले तेव्हा अलग अरे फार विचित्र आहे कडा तुम्ही त्यात काय अलगच राहतो ना आम्ही मी मुंबईला राहते ती खेड्यागावात राहते मग काय आहे एवढं वा रे वा खूपच आहे तुम्ही तर तुम्हाला नाही काळजी नका काढू फोटो मला तर काढू द्या मला कशाला टोकून राहिल्या की तुमच्यासोबत बोलली का मग बोलली की तुम्हाला वाटते की वहिनी बरोबर बोलत नाही मग तुम्ही माझी कंप्लेंट करा तुमच्या भावाजवळ की ती बायको अशी ती बायको तशी म्हणून मी यावेळेस पक्का निर्णय केला होता की तुमच्यासोबत अजिबात बोलायचं नाही तरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे बोललं तरी प्रॉब्लेम नाही बोललं तरी प्रॉब्लेम सगळा प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे तुमच्यासोबत बोलणं म्हणजे निरर्थक आहे मी काय गोट्यावर डोकं आपटू राहिली म्हणा माया गोट्यावर डोकं आपल्याला रक्त छोटी माझ्या डोक्यातच निघणार आहे तुम्हाला तर फरकच नाही पडणार आहे शी काय विचित्र आहे बावळट नुसतं मूड ऑफ करायला येते जेव्हा पाहिजे तेव्हा दुरात तिरजण टाकत राहते तिला काय म्हणजे खुशी सहन होत नाही काय नाही साडी घातली नाही म्हणते साडी कशाला घालावं लागते इथे काय लग्न बिग्न आहे काय
वास्तुक पूजा आहे ते पण खेडेगावात आहे. तर खेड्यात असतं बायका इथे. आणि किती गरमी होऊन राहिली, कूलर नाही, काही नाही, फॅन नाही. हा, किती लोक किती जत्रा जमा केली इथे. खूप गरम करताय मला, उकडताय मला. आणि साडीमध्ये किती गरम होणार मला. मी कुठे साडी घालून फिरू. आणि बावडने तरी साडी घातली का, ड्रेसवर फिरून राहिली, मला मोठे ज्ञान सांगून राहिली. श्वेता काय करतायस गो? श्वेता काय करताय इथे? अगं काही नाही दिदू, थोडे फोटोज काढले. पूजेजवळ स्टेटस ठेवायचे आहेत ना, फोटो काढले. आणि एवढा चेहरा पाडून, एवढा उदास चेहरा करून फोटो काढताय का? थोडी स्माइल तर दे चेहऱ्यावरती. अगं दिदू काय सांगू तुला, अगं हसूनच राहिली होती मी. पण ते माझी नणद सारी की ती आली होती. अगं एवढी टोचू टोचू बोलली ग तिथू मला, एवढी बोलली ना ती मला. जळती कुठून आला एक माझ्यावरती. मला म्हणे की वहिनी साडी का बरं नाही घातली म्हणे, आणि तुमच्या घरची पूजा आहे म्हणे, फोटोज खाऊ राहिला का म्हणे नुसतं, अशी म्हणे मला. मग मी पण उत्तर दिलं तिला, म्हटलं माझं घर नाही आहे म्हटलं, तर बबिताचं घर आहे म्हटलं. बावळाट कोणीकडची, नुसतं तिला टोकाला बोलायला पाहिजे मला दिदू. बघ ना मला ती नाराज करून गेली. अच्छा ती साडी का काय? हो खूपच छान मारत ती. आणि तिने साडी घातली का, ड्रेसवर फिरून राहिली ती. बघितलं मी तिला आता आली तर. तिला वाटते ती मुंबईला राहते म्हणजे काय काय, कुठं काय काय काय, अमेरिकेलाच राहते का. खूप ॲटिट्यूड दाखवते बावळट कुणीकडची. चांगली सट्टक करून काढली तिची ग. काढली ना, खूप सट्टक काढली. आणि तू जेवली का दिदू? नाही ग, आता जस्ट आली मी. अच्छा चल मग तुला मी जेवायला देते. चल. आणि का ग दिदू, तू गिफ्ट काय आणलं? हे बघ बाई श्वेता, मी गिफ्ट काही आणलं नाही. कारण माझ्या जाऊन ते सुनीतांनी अलमारी दिली म्हणे 4-5 बाया मिळून म्हणे गावातल्या. मी कशाला वेगळं गिफ्ट आणू? हो का, अलमारी दिली का तिने? हो, शांताबाई पण आहे त्याच्यामध्ये. हो 4-5 बायका मिळून दिली वाटतं अलमारी तिने. कशाला एवढं मोठं गिफ्ट दिले बबिताला? गावंडेड कुणीकडची, तिला काय समजते त्यातलं? बावडाट. कशाला ग 100-100 रुपये देऊन द्यायचे असते. इथमध्ये 50-50 तर खूप झाली. आता माझ्या जाऊनने दिलं, मी कशाला देते का तिला? मी 1 रुपया पण नाही आणला. बरं केलं. चल मग जेवून घे आता. आणि टिफिन पण घेऊन जा जिजाजींसाठी. संध्याकाळी स्वयंपाक करायचं काम नाही मग तुला. हो, टिफिन पण देशील, आताचा पण आणि संध्याकाळचा पण. आणि स्वीटमध्ये काय आहे? स्वीट थोडं वेगळं देशील, भरपूर. स्वीट खूप आवडते मला. स्वीटमध्ये कायचं काय ग, ती जिलेबी आहे आणि बुंदी आहे. हो का, बुंदी खूप आवडते ना ग मला. लहानपणी खातच बुंदी. आता तर बुंदी दिसतच नाही जास्त. तर बुंदी नाही का चांगली 2 पॉलिथिन भरून देशील चांगली. हो घेऊन जा ना, मग काय तर घरच कार्यक्रम आहे. घेऊन जा. चला आता जेवून घे, पहिले पोटभर जेवून घे. चला भात. अरे भात खाल्ला की नाही तुम्ही बाया? हो अजून आणणार ना भात. किती चबर आहे माया पोरगं, पाहिलं ना, चबर करते. इथे बी पुढे करून राहिला. किसने सांडोशी भात राहू दे ना, खायले पुढे करून राहिला. हात न वाढणारे मोठाले पोरं आहेत ना, तू काय वंदा करून राहिला रे? आई मला आवडते ना वाढायला, म्हणून वाढून राहिलो मी. वाढू दे ना. हा वाढ रे, वाढू दे ना बाबा ना, वाढू दे. अलीकडे ऐक राहते वाढायचा. वाढ रे वाढ. आम्हालाच वाढतं काय? तिकडला पंक्ती ती वाढणं. वाढ रे वाढ. हा सगळे वाढ, तेवढा हात बाहेर लागते. बबिता दिसून नाही राहिली व. हा बबिता कुठे गेली? आता बबिता बाई पाहुणे बिझी अशीन, पाहुणेच तेवढे आले. लय पाहुणे बोलावले व. नाही मी म्हणता लय पाहुणे आले. मोठा चांगला जंगी कार्यक्रम केला. हो उसनं पासनं करू केला जंगी कार्यक्रम. हो उसनं पासनं मग काय वर्गणी केली, वर्गणी. नाही हो वहिनी, काही बोलता काय? वर्गणी काय करी? नाही हो, आता लय मेहनत करत हो ते मुरली भाऊ. आणि बबिताही मेहनत करते. त्याने मेहनतीने घर बांधलं बाई. असं आहे ना, मेहनत करण्याला हार नसते. आता मुरली भाऊ बी किती बयकले होते, पण आले बाई रस्त्यावर आले. तर माझ्या घरचा बुवा तर रस्त्यावर येऊनच नाही राहिला बाप्पा. माझ्या घर कधी होईन काय मी स्वतःच. तुम्हाला मायनासारखं पुढे नाही करता येत ना. साऱ्याच्या पुढे करायला लागतं, मग होते स्वतःचं घर. हां म्हणाला कसं, याच्या पुढचं वड, त्याच्या पुढचं वड, साऱ्याच्या पुढचं वळलं आणि गाठोडं जमा करून ठेवून दिलं. असं करायला लागते बाई. तेव्हा कुठे घर होते. आता मायाच घर कुठे बांधलेलं आहे. कारण की मला इतकं चोपडेपणा आणि चापलूशीपणा येत नाही ना बायासारखा, मायनासारखा. असं केलं म्हणजे होते, शिका लागते असं. नाही व तसं काही नाही, चांगली आहे ते बबिता. नाही व चांगली आहे ना, असं कशाला म्हणा. काही आहे बाई हे बाई, खरं ना कधी कोणाला चांगला म्हणू शकत नाही का काय मी. शांततेत जेवा हो बाय. हो हा शांताबाई, शांततेत जेवा. शांताराम भाऊ बाबा. आता ती शांताराम भाऊ मला वाटते जून बी गेले असतील.
आणि बाबा येईन ना संध्याकाळी आला तर चालीन ना. हो कधी बी उद्या ना माझ्या शांताबाई, काही वेलुकाचं घर आहे काय. हो जेव्हा टाइम भेटला तेव्हा आठवून द्यायचा. मी तुमचा डब्बाही घेऊन जा नाही तर. हा संध्याकाळी स्वयंपाक करायचं काम नाही आहे ना, भरपूर स्वयंपाक करून ठेवलाय, भरपूर स्वयंपाक आहे. चांगलं झालं हो बबिता, मस्त झालं, भाजी गिजी एक नंबर. हो ना. जेव्हा मग जेव्हा आपला आचार्य आहे ना बाळापूरचा, बाळापूरचा आचार्य सांगितला होता, पिंकीच्या बाबाच्या ओळखीतच आहे. हो काय हो, मस्त बनवला पण स्वयंपाक त्यानं. अरे आली काय म्हणता. कधी आली माहिती नाही मला. जेवण केलं म्हणता. नाही जेवण बाकी आहे अजून, जेवण करायलाच आली मी इथे, नाहीतर मग का पंग तोडायला आली काय. नाही व तसं नाही, बस ना बस जेवायला बस. बापरे इथे या धूळमध्ये बसणार आहे का मी जेवायला. बापरे ते जेवण तरी जाणार का मला. पूर्ण त्या पायाची धूळ सगळी त्या ताटांमध्ये चालली काय, आणि बसणं बापरे मिनी बसली ती. नाही मग धूळ खायची एवढी पंगत बसली कशी व तू. बरं तुला नाही आवडत तर घरात बस चाल. श्वेता इथे घरात वाढून दे. नाही ग श्वेता, घरामध्ये कशाला एकटीला कुठे जेवण जाणार आहे मला. हे बघ एक काम करतो, इथे टेबल आणि खुर्ची लाव, तिथे बसते मी. टेबल खुर्ची सगळ्या बाया खाली बसल्या आणि तू एकटी टेबल खुर्चीवर बसते का इथं. हो त्यात पण प्रॉब्लेम आहे का तुम्हाला. माझी बहीण टेबल खुर्चीवर बसते तर त्यात पण काही प्रॉब्लेम आहे का. ते तुझे प्रॉब्लेम शोधत राहता. काय हरकत आहे टेबल खुर्चीवर बसली तर. त्या बायांची लायकीच खाली बसायची आहे म्हणून त्या खाली बसल्या, पण माझ्या बहिणीची लायकी नाही आहे म्हटलं खाली बसायची. आता मी कोणाची लायकी काढून राहिली व. आता माझ्या शांताबाईची लायकी आहे का खाली बसायची. 100 एकराची मालकी नाही ना ते, खाली बसली ना जेवेले. चुप बस ग बाई तू. तुम्ही तुझ्यासोबत बोलली नाही म्हटलं काय. आणि तुझ्या घरी किती प्रॉपर्टी आहे आणि शांताबाईच्या घरी किती प्रॉपर्टी आहे त्याच्यासोबत मला काही घेणं देणं नाही आहे म्हटलं. मी विचारलं नाही तुला किती एकराची मालकी आणि किती एकराची नाही तर. समजलं का. माझ्या बहिणीला टेबलवर बसायचं आहे, माझी बहीण टेबलवर बसणार. बस हो बाई टेबलवर बस, टेबलच्या वर बस, अजून कुठे बस. आम्हाला काय करावं लागते बाबा. बस राहू दे बाई, चुप बस ना. माय पद्माव काय रे माय कोणाच्या बघूच्या घरी कार्यक्रम आहे नाच करतो, जाऊ दे बसू दे. बस बाई श्वेता तूही बस, त्या बहीण सांग तूही बस जेवेली. बस बाई आण टेबल, जी जागा दिशी तिथं लाव आणि जेव घाल तिथे. बस जेव कधी तू, पोट भर जेव, मी वाढते तुला. काय जेवायसारखं इथे तेच ते तिखट भाजी, ती बुंदी ती जिलेबी. जेवते पण आता काय. आता तू एवढ्या मानाने बोलावलं मला, आता जेवते. कमाल आहे बाई या दोघी बहिणीची, खरं लयच कमाल आहे बापा. याच्यासारख्या बहिणी याच्यासारख्या बाया तुला अख्ख्या जगातही नाही आहेत बरं. नमस्कार सर्वांना. तुम्हाला माझे 2 चॅनल तर माहीतच आहेत कार्टूनचे. तुम्ही माझ्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करून टाका, दोन्ही कार्टूनच्या चॅनलला. आणि तिसरं चॅनल मी सुरू केलं आहे, मग त्याच्यामध्ये माझ्या फॅमिली ब्लॉग टाकत असते. त्याचं नाव आहे इशू अँड दादू. तर त्याला पण तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. त्याच्यामध्ये तुम्हाला माझी फॅमिली पाहायला मिळणार आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि तिन्ही पण चॅनलमध्ये सबस्क्राईब